मी कृष्णाली. आज आपण बघणार आहे ए पासून तर झेड पर्यंतचे अल्फाबेट आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द आणि स्पेलिंग. तर चला बघूया. तर बघा, पहिला लेटर कोणता येणार? ते येणार ए. ए. मग ए फॉर ऍपल. मग ऍपलचं स्पेलिंग काय होणार? ए डबल पी एल ई. ऍपल. काय काढलं आपण ऍपलचं स्पेलिंग? ए डबल पी एल ई. ऍपल. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार बी. बी. मग बी फॉर बॉल. मग बॉलचं स्पेलिंग काय होणार? बी ए डबल एल. बॉल. काय काढलं आपण बॉलचं स्पेलिंग? बी ए डबल एल. बॉल. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार सी. सी. मग सी फॉर कॅट. मग कॅटचं स्पेलिंग काय होणार? सी ए टी. कॅट. काय काढलं आपण कॅटचं स्पेलिंग? सी ए टी. कॅट. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार डी. डी. मग डी फॉर डॉग. मग डॉगचं स्पेलिंग काय होणार? डी ओ जी. डॉग. काय काढलं आपण डॉगचं स्पेलिंग? डी ओ जी. डॉग. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार ई. ई. मग ई फॉर एलिफंट. मग एलिफंटचं स्पेलिंग काय होणार? ई एल ई पी एच ए एन टी. एलिफंट. काय काढलं आपण एलिफंटचं स्पेलिंग? ई एल ई पी एच ए एन टी. एलिफंट. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार एफ. एफ. एफ फॉर फिश. मग फिशचं स्पेलिंग काय होणार? एफ आय एस एच. फिश. काय काढलं आपण फिशचं स्पेलिंग? एफ आय एस एच. फिश. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार जी. जी. मग जी फॉर गोट. मग गोटचं स्पेलिंग काय होणार? जी ओ ए टी. गोट. काय काढलं आपण गोटचं स्पेलिंग? जी ओ ए टी. गोट. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार एच. एच. मग एच फॉर हेन. मग हेनचं स्पेलिंग काय होणार? एच ई एन. हेन. काय काढलं आपण हेनचं स्पेलिंग? एच ई एन. हेन. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार आय. आय. मग आय फॉर इंक. मग इंकचं स्पेलिंग काय होणार? आय एन के. इंक. काय काढलं आपण इंकचं स्पेलिंग? आय एन के. इंक. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार जे. जे. मग जे फॉर जोकर. मग जोकरचं स्पेलिंग काय होणार? जे ओ के ई आर. जोकर. काय काढलं आपण जोकरचं स्पेलिंग? जे ओ के ई आर. जोकर. नंतरचा लेटर कोणता येणार? ते येणार के. के. मग के फॉर काईट. मग काईटचं स्पेलिंग काय होणार? के आय टी ई. काईट. काय काढलं आपण काईटचं स्पेलिंग? के आय टी ई. काईट. नंतरचा लेटर कोणता येणार? ते येणार यल. यल. मग यल फॉर लॉयन. मग लॉयनचं स्पेलिंग काय होणार? यल आय ओ एन. लॉयन. काय काढलं आपण लॉयनचं स्पेलिंग? यल आय ओ एन. लॉयन. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार एम. एम. मग एम फॉर मंकी. मग मंकीचं स्पेलिंग काय होणार? एम ओ एन के ई वाय. मंकी. काय काढलं आपण मंकीचं स्पेलिंग? एम ओ एन के ई वाय. मंकी. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार यन. यन. मग यन फॉर नेक्स्ट. मग नेक्स्टचं स्पेलिंग काय होणार? यन ई एस टी. नेस्ट. काय काढलं आपण नेक्स्टचं स्पेलिंग?
NEST नेस्ट. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार O. O. मग O फॉर ऑक्स. मग ऑक्सचं स्पेलिंग काय होणार? OX ऑक्स. काय काढलं आपण ऑक्सचं स्पेलिंग? OX ऑक्स. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार P. P. मग P फॉर पेन. मग पेनचं स्पेलिंग काय होणार? PEN पेन. काय काढलं आपण पेनचं स्पेलिंग? PEN पेन. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार Q. Q. मग Q फॉर क्वीन. मग क्वीनचं स्पेलिंग काय होणार? QUEEN क्वीन. काय काढलं आपण क्वीनचं स्पेलिंग? QUEEN क्वीन. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार R. R. मग R फॉर रॅट. मग रॅटचं स्पेलिंग काय होणार? RAT रॅट. काय काढलं आपण रॅटचं स्पेलिंग? RAT रॅट. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार यस. यस. मग यस फॉर सन. मग सनचं स्पेलिंग काय होणार? SUN सन. काय काढलं आपण सनचं स्पेलिंग? SUN सन. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार T. T. मग T फॉर टायगर. मग टायगरचं स्पेलिंग काय होणार? TIGER टायगर. काय काढलं आपण टायगरचं स्पेलिंग? TIGER टायगर. नंतरचा लेटर कोणता येणार? तर येणार U. U. मग U फॉर अम्ब्रेला. मग अम्ब्रेलाचं स्पेलिंग काय होणार? UMBRELLA अम्ब्रेला. काय काढलं आपण अम्ब्रेलाचं स्पेलिंग? UMBRELLA अम्ब्रेला. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार V. V. मग V फॉर व्हॅन. VAN व्हॅन. काय काढलं आपण व्हॅनचं स्पेलिंग? VAN व्हॅन. नंतरचा लेटर कोणता येणार? ते येणार W. W. मग W फॉर वॉच. मग वॉचचं स्पेलिंग काय येणार? WATCH वॉच. काय काढलं आपण वॉचचं स्पेलिंग? WATCH वॉच. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार X. मग X. X फॉर एक्सरे. मग एक्सरेचं स्पेलिंग काय होणार? XRAY रे. एक्सरे. काय काढलं आपण एक्सरेचं स्पेलिंग? XRAY रे. एक्सरे. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार Y. Y. मग Y फॉर याक. मग याकचं स्पेलिंग काय होणार? YAK याक. काय काढलं आपण याकचं स्पेलिंग? YAK याक. नंतरचा लेटर कोणता राहणार? तर राहणार Z. Z. मग Z फॉर झेब्रा. मग झेब्राचं स्पेलिंग काय होणार? ZEBRA झेब्रा. काय काढलं आपण झेब्राचं स्पेलिंग? ZEBRA झेब्रा. तर अशा प्रकारे आपण A पासून तर Z पर्यंतचे अल्फाबेट आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द आणि त्याचे स्पेलिंग बघितलेले आहे. माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या लिंकवर क्लिक करा.